हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्याला आज ही बॅग रिक्रिएट करायची आहे. तर हे बघा, मी याची रुंदी बघत आहे. तर ही रुंदी आपल्याला घ्यायची आहे आणि हा लॉंग पीस जो एक अखंड आहे तो या चेनपर्यंत पूर्ण आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे आणि ही रुंदी अशी मोजून घ्यायची आहे. तर बघा, आणि हा एक वरचा पीस. तर याची एक आपल्याला रुंदी आणि लांबी काढून घ्यायची आहे पूर्ण चौकोनी, आणि त्या चौकोनामधून ही गोल चेनचा भाग कट करायचा आहे. हे दोन साईड पीस आहेत. हा एक, त्याची रुंदी आणि ही लांबी अशी उंची आणि लांबी कट करून घ्यायची आहे. नंतर त्याला गोल असा शेप द्यायचा आहे. तर बघा, मी हे आपली उवन बॅग असते त्या बॅगमधून हे पीस कट करून घेतलेले आहेत लांबी रुंदीसहित, आणि हे असा कर्वचा शेप मी चेन लावण्यासाठी कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला सेम असंच प्लास्टिक किंवा कशाचंही वापरू शकतात, कापड किंवा गोणीचा तुकडा. तर हे बघा, मी हे लॉंग पीस तो कट करून घेतलेला आहे लांबी आणि रुंदी मोजून. त्याच्यासोबत अस्तर एक आणि मेन फॅब्रिक एक, आणि हा उवनचा कपडा. हे दोन साईड पीस आहेत, त्याचे दोन फॅब्रिक आणि हे अस्तरचे दोन फॅब्रिक. अशा टाईपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर हे तो चेनचा भाग आहे जो चौकोनी, आणि त्याच्यामधून आपण चेन लावण्यासाठी वेगळा कर्व शेपचा एक भाग कट केला होता. तर ह्याचे पण अस्तरचा एक आणि मेन फॅब्रिकचा एक असे दोन कट करून घेतलेले आहेत. आपण आता हे सगळे एकमेकांना जोडून घेऊया मशीनवरती. तर हे बघा, मी मशीनवर एक साईडने अस्तर आणि एका साईडने नॉन वोवन बॅग घालून एका साईडने अस्तर आणि एका साईडने मेन फॅब्रिक वापरलेलं आहे, आणि याला सगळ्या साईडनी मशीनवर टीप मारून घेतलेलं आहे. याचा एक पार्ट अजून एक्स्ट्रा आहे, जो लॉंग पीस आहे आपला मोठा, त्याचा अजून एक एक्स्ट्रा पार्ट आहे जो आपल्याला मोठा पॉकेट म्हणा किंवा चेन लावण्यासाठी एक वेगळा चेनचा कप्पा पाहिजे, त्यासाठी आपल्याला तो वापरायचा आहे. तर ते मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही, हा लॉंग फॅब्रिक आहे, त्याचा आपण अस्तर लावून घेतलेला आहे, आणि हा दुसरा तो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे, तो आपल्याला 1 इंच थोडासा जास्त ठेवायचा आहे. हा बघा, 1 इंच जास्त आहे, जे आपल्याला चेन लावण्यासाठी वापरायचं. ही चेन आपल्याला पलटी मारून शिवून घ्यायची आहे आणि त्याला दाबटीप द्यायची आहे. तर हे बघू शकता, उलटी ठेवून त्याला टिप मारायची आणि नंतर अशी दाबटीप मारून घ्यायची वरून. हे बघू शकता तुम्ही, असं करायचं आहे. तर हे मी मशीनवर एक उलट्या साईडने ठेवून टिप मारलेली आहे आणि परत पलटी मारून एक दाबटीप मारलेली आहे 1 पायाच्या अंतराने. आता हे बघू शकता, या साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा टाईपचं 1 पाव इंचाचं अंतर ठेवून आपल्याला ती दाबटीप मारायची. हे तर बघू शकता मी कसं केलेलं आहे. त्याच्यामध्ये नंतर रनर टाकून घ्यायचा. आता हा मधला मेन फॅब्रिक. चेन आपली जोडून झालेली आहे. तर इथे आपल्याला त्या मागच्या पीसला या चेनचा भाग जोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघा, चेनचा भाग आणि हा खालचा कपडा उलटा ठेवून आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची आहे. हे बघू शकता, हा वाला सरळ फॅब्रिक आहे आणि खालचंही सरळवरच वरती चेन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हे बघू शकता, मी एक पायाचाही, तुम्ही एक पायाचा दाब असेल तर तोही वापरू शकता. मी इथं नॉर्मल दाबावरतीच करत आहे, कारण टिप आपली थोडीशी लांब राहणार आहे. आता हा वाला चेनचा भाग आहे, तर तो आपण रेडी करून घेऊया. इथे गोल आपल्याला चेन लावायची आहे. तर इथे सेम तसंच चेन उलटी ठेवून त्याच्यावरती टिप मारायची आहे आणि त्याच्यावरती दाबटीप मारून ते पलटी मारून घ्यायचं. आता बघू शकता, मी उलटी ठेवून पूर्ण साईडने एक पायाच्या अंतराने दाब मारून टिप मारून घेतलेली आहे. आता हे असं इथे आपल्याला राऊंड जिथं आहे तिथे थोडे थोडे नॉचेस किंवा कट्स मारून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता, हां, असं छोटंसं कट मारायचं आहे. त्यामुळे तो आपल्याला फिरवायला चेन किंवा वळवायला सोपी जाते. आता बघू शकता, इथे टीप मारून घेतलेली आहे मी, आणि आता दाबटीप मारायची आहे. एक फक्त आपल्याला प्रेस्टिज टाईप मारून घ्यायची आहे. तर तिथे 1 पायाच्या अंतराने आपण प्रेस्टिज मारून घेऊया. इथे बघू शकता, 1 पायाचं अंतर ठेवून आपण ती प्रेस्टिज मारायची आहे.
प्रेस्टिज मारून झालेली आहे आपली. आता बघा आपल्याला हा त्याच्या साईडचा जो बाहेरचा पीस होता तो आपल्याला इथे टिप मारून घ्यायचा आहे. म्हणजेच चेनच्या आता दुसऱ्या भागाला आपल्याला हे उलटं ठेवून तिथं 1 पायाच्या अंतराने टिप मारून घ्यायची आहे आणि परत पलटी मारून ते आपली चेन रेडी होईल. आता इथं बघून घ्या, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे उलटा ठेवून पीस तो कट पूर्ण राऊंड शिवून घेतलेला आहे आणि आता हे प्रेस्टिज मारलेलं आहे. हे मी पॉकेटसाठी तयार केलेत पार्ट्स. आपल्याला जर आतून पॉकेट नसतील हे एक्सेप्शन आहे. तुम्हाला जर पॉकेट नसतील हवे तर तुम्ही कॅन्सल करू शकता. आता इथं बघा याचा मध्यभाग काढून आपल्याला खालच्या मेन फॅब्रिकच्या मध्यभागाला जॉईन करायचं आहे आणि हे साईड पीस साईडच्या भागाला तिथून वरून 5.5 इंचाच्या अंतरावर हे ठेवायचं आहे आणि इथून मध्ये एक टिप मारून घ्यायची आहे. इथे टिप मारताना एक चुनी घ्यायची म्हणजे पूर्ण पॉकेट आपलं थोडंसं ब्रॉड म्हणजे जाड थोडंसं तयार होईल, म्हणजे त्याच्यात आपलं सामान ठेवायला सोपं जाईल. हे बघू शकता पॉकेट्स मी रेडी करून घेतलेले आहे. दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत आणि मेन फॅब्रिकच्या याला तो मधला वेगळा पीस आपण जॉईन करून घेतलेला आहे. आता बघू शकता इथे मी 2 मध्ये एक प्लेट्स घेऊन ते जॉईन केलेलं आहे. दोन्ही साईडला वरच्या बाजूला आपण हे पॉकेट्स जॉईन केलेले आहेत आणि मध्ये टिप मारून ते बंद करून टाकलेलं आहे. म्हणजे याचे आता या साईडने एक मोठा पॉकेट तयार होईल आणि हे आतले छोटे छोटे पॉकेट्स तयार होतील. हा आपला पीस रेडी झालेला आहे. आता बघू शकता आपण वरचा पीस जो कर्व शेपचा झाला होता रेडी तो आणि हा एकमेकांना जॉईन करून घेतलेला आहे. आता आपल्याला साईड पीस जॉईन करायचे आहे जे आपण राऊंडमध्ये तयार केले होते. तर ज्या मेन फॅब्रिकला आपण पॉकेट्स लावून घेतले त्याचा मध्यभाग जो खालच्या साईडला येणार आहे म्हणजे आपल्या बॅगच्या खालच्या याला हा बघू शकता मधली टीप आपली तो वरचा पार्ट झाला आणि हा वरती जो दिसतोय ही झाली आपली फ्लॅप वरचा आणि हे गोल पार्ट्स आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर आपण जर पॉकेट्स लावले असतील, आता मी हे पॉकेट जॉईन केले आहेत म्हणून मला खालचा भाग आधी बघावा लागेल आणि पॉकेट सरळ येईल अशा पद्धतीने ते जॉईन करावं लागेल. आता हे बघू शकता हा एक पॉकेट मी जॉईन केला आहे तर तो पॉकेट वरच्या साईडने आलं पाहिजे अशा हिशोबाने मला ही खालची जी टीप आहे त्या टीपला ह्या गोल पीसचा मध्यभाग जॉईन करून तो जसा असा वरतीपर्यंत जॉईन करायचा आहे. म्हणजे आपला पॉकेट सरळ वरती दिसेल आणि पूर्ण गोल पार्ट जॉईन होईल आणि आपल्या बॅगचा शेप गोल होईल. हे बघा मी दोन्ही पीस जॉईन करून घेतलेले आहेत. असा आपोआप आपला शेप तयार होतो बॅगेचा. हे फ्लॅप आपलं तयार झालेलं आहे आणि बॅक साईडला हा मोठा एक कप्पा तयार होतो जो की आपल्याला खालच्या मधल्या टिपपर्यंत ओपन असतो. दोन्हीकडे रनर्स लावून घ्यायचे आणि पकडायला तुम्हाला हँडल करायचं असेल तर तेही करू शकता तुम्ही. मी हँडल केलेलं नाही आहे. थँक्यू सो मच.